असं वाटतं घेऊन जावं सर, एक उचलायचा घेऊन जायचं. भारी होतं पण ते 2.5 फुटामध्ये भारी होतं पण ते 2.5 फुटामध्ये 3 फूट पाहिजे. बाहेर फुल पाऊस चालू आहे. तर रंगकाम बाकी आहे, त्याचं तिकडे चालू आहे रंगकाम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर गणपती बाप्पाला वंदन करून आपण या ब्लॉगची सुरुवात करूया. कोकण आणि गणपती बाप्पा यांचं वेगळंच नातं आहे. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरण ठेवी तो माता. तर मित्र, पावसाळा सुरू झाला की माझ्या लंबोदराच्या आगमनाची चाहुली प्रत्येक कोकणवासियाला लागते. होय, कोकणात गणपतींची तयारी पावसाळा सुरू झाला की बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते. यावर्षी कोणत्या प्रकारचा देखावा करायचा, कशा प्रकारची मूर्ती आणायची, तिची उंची, एवढंच नाही तर गोडधोड काय करायचं हे अगोदरच ठरलेलं असतं. तुम्हाला या साऱ्या चर्चा गल्लोगल्ली, बस स्टँडवर, ऑफिसमध्ये ऐकायला मिळतील. कोकण रेल्वेची तिकीट आधीच बुक झालेली असतात. असा सगळा खटाटो. सांगायचा मुद्दा असा की आम्ही चाललोय बाप्पाची मूर्ती बघायला. होय, पेन तालुका हा महाराष्ट्रामध्ये बाप्पाच्या मूर्तींसाठी ओळखला जातो. पेन या तालुक्याला गणपतींचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. इथे दरवर्षी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होते. येथील बाप्पांच्या मूर्ती या परराज्यात तसेच परदेशातही पाठवल्या जातात. तर आता आपण चाललोय अमरापूर आणि तांबडशेळ या गावी बाप्पांच्या मूर्ती बघण्यासाठी. तर चला मग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अमरापूर आपण आलोय आता अमरापूरला. आपण आलोय आता अमरापूर गावात, पेण तालुक्यात आहे. हे बघ भाई, इथे गर्दी बघ. हे बघा, प्रत्येक एक घर सोडून तुम्हाला इथे गणपती कारखाने दिसते. कसले भारी आहे. हे बघा, प्रत्येक घरात कारखाना दिसेल तुम्हाला. आणि गणपती कारखान्यांमध्ये फेमस आहे पेण तालुक्यामध्ये. सर्वात जास्त गणपती इथे बनवले जातात. गणपतीचं माहेरघर आहे. आपण कसला आहे नंदीवर वाटते लाज जवाब रे. असला तर एवढं तरी साखर तिला घेतला पाहिजे. नंदीवर नंदी स्वार तसा पण पॅटर्न त्याचा मस्त वाटतो. बसलेलं बघितलं कुठे जास्त आहे. ती आता थेंब चालूच राहणार माहिती का राम मंदिराची. पण तांबडशेड जवाब रे. हे बघ आणखी दादा हे याला कनेक्ट झाला. डिस्प्लेला आहे सगळं. हे बघा, आम्ही आलो एक गणपती बघायला इकडे. आता आपण आहोत गणपती कारखान्यामध्ये.
दाखवलं हे बघा, हे आहे ते आता रंग त्याच्यावर मारून झालेलं नाही. इकडचे जेवढे जे सगळे वरती आहेत ते रंग मारून झालेलं नाही. हे सगळं रंग मारून झालेलं नाही. हा बघा, त्याला फक्त पॉलिश मारून झालं. हे रंगकाम चालू आहे. हां बघा बट अजून मला 2 फुटे दाखव ना. नाही अजून दुसरं सगळं पॅकिंगसाठी. हां हां छोटे छोटे आहेत ते सगळे. पेंटिंग पूर्ण झालेलं नाही आहे अजून, यांचं नक्षीकाम बाकी आहे. तर नॉर्मल पेंटिंग झालेलं आहे. बोला की याचं पण बघा. ते 2.5 फूट आहे, 3 फूट नाही. हे मूर्त्या भारी होते पण ते 2.5 फुटामध्ये भारी होते पण ते 2.5 फुटामध्ये 3 फूट पाहिजे. आता आम्ही एका कारखान्याजवळ थांबलो. इकडं गणपती चॉईस चालू आहे. इकडं रंगकाम चालू आहे. अर्धे रंगकाम झालंय, ते त्या मूर्तीचं रंगकाम झालंय. मोबाईलमध्ये फोटो काढ. इकडे हे पण मूर्तीचं हे बघा, हे 3 फुटाची आहे आणि हे सेम आहे. आणि ती पण मूर्ती 3 फुटीची आहे, नाही ती 2.5 फुटी आहे. आणि बाकीच्या इथे दिसतात हे याचं रंगकाम बाकी आहे. त्याचं तिकडे चालू आहे रंगकाम. असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत तिथे. आपण आता आहोत वंशिक कारखाना तांबडशेठ. हे बघा, हा कसला वाटतं बघा. हा बघा, असं वाटतं घेऊन जावं सर. एक उचलायचा घेऊन जायचा. हा हे बघा, इकडे पण हे नवीन आता ते मूर्ती हे असं आहे ना, एकदम ह्याच्यासारखं वाटते, एकदम असं आखडल्यासारखं वाटते. असे तुम्हाला खूप असे कारखाने इथे सापडते. ह्याच्यावर बसलंय टेकड्यावर. इकडे पण असे मोठे पण आहेत, छोटे पण आहेत हे गणपती. विविध कारखाने भारी वाटते. हा बघा, हा इकडं आपण बघा. आणि फिरतोय असे. इकडे पण आहेत. पुढं चाललंय. छत्र्याने फिरायला लागते. आता आपण आहोत तांबडशेडमध्ये. तांबडशेड
अमरापूर तांबडशेठ हे असे मध्ये घरोघरी कारखाने आहेत इकडे. अंकित आणि सिद्धी दादा गेलाय पुढं, आम्ही दोघं छत्रीत. आपण आता आलोय गौराई कला केंद्र. टोटल मूर्तीचं बोलून टोटल मूर्तीचं हे ऑलरेडी गेलेत कस्टमर लोकांसाठी. हे नाही. डिस्प्लेला ठेवलेले तिथे म्हणून गणपती बाप्पा आपले छोटे छोटेसे कसले क्यूट क्यूट वाटतात ते. तर आता निघतोय आपण इथून. आपण ऑलमोस्ट 3 तास फिरत होतो. तर पाऊस असल्यामुळे काय एवढ्या काही मूर्ती आम्हाला काही व्यवस्थित बघता आलेल्या नाही आहेत. परत एकदा आम्ही येणार आहोत. तर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या व्हिडिओतून थोडीफार इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितलास त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.